गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आवाज क्लिअर येतोय? हो हो अगदी क्लिअर. ठीक आहे. आपण मागच्या रविवारी श्री दत्तात्रय निवास हा विषय आपल्या चर्चेसाठी घेतलेला होता. कारण दत्तात्रय निवास हे आपलं जसं स्फूर्तीस्थान आहे, शक्तिस्थान आहे, आपलं आराध्य स्थान आहे आणि आपल्या सर्वच कार्याचं मूळ ते दत्तात्रय निवास आहे. आपल्याला शक्ती देणारं ते स्थान असल्याने आपल्या प्रत्येकाच्या भावना या दत्तात्रय निवासाशी निगडीत आहेत आणि त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यावी किंवा आपला भक्तिभाव असेल किंवा आपल्या त्या स्थानाबद्दलची जी आपली जबाबदारी आहे ती अधिक आपल्याला व्यापक स्वरूपात कळावी याकरता आपण या विषयावर चिंतन करायला सुरुवात केलेली होती. मागच्या रविवारी जी काही सुरुवात केली होती ती काही प्रमाणात मी आता परत एकदा फक्त ओझरती घेतो आणि त्याच्यानंतर आपण पुढे आज विषयाला सुरुवात करूया. मी सुरुवात अशी केली होती की सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याला गुरुदेवांचं स्वरूप कळणं हे आवश्यक आहे. की इतर जे समाजामध्ये आपल्याला जे गुरु दिसतात आपण किंवा गुरूंची संज्ञा मिळालेली असते त्यांना आपल्याकडे साधारणपणे अज्ञानाने असं होतं की जो कोणी भगवे वस्त्र घातलेले दिसेल त्याला गुरु किंवा साधू म्हणायची पद्धत आहे. पण आपल्याकडे तसं आपल्याकडला जे गुरुदेवांनी शिकवलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याकडे गुरूंची एक विशिष्ट परंपरा आहे आणि ते ईश्वरानुग्रहित गुरु असल्याने आपल्याला त्याचं विशेष महत्व आपल्याकडे आहे. म्हणून गुरुदेवांची अवस्था काय आहे किंवा गुरुदेवांचं स्वरूप काय आहे ते कळल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि या स्थानाचं वैशिष्ट्य काय आहे किंवा वेगळेपण काय आहे हे आपल्याला लक्षात येणार नाही. तर रामराय महात्म्याचा संदर्भ मी घेतलेला आहे की त्याच्यामध्ये ओव्या आहेत की श्रोते ऐका चमत्कार मज दृष्टांती ईश्वर जो पूर्वजन्मी ऋषेश्वर तोची राम पयोब्धी हिमालयी केले तप 90 वर्षे अखंड जप पैकी 30 गुणे पूर्व पाप तेने त्रिशब्दी गुण अपूर्ण पूर्ण कराया तपार्थ पुनश्च जन्म यदर्थ त्यातील गूढमतितार्थ सज्जनी जाणा विचारे पूर्वजन्म कैसे जाणावे आम्ही अज्ञाने स्वभावे तरी वर्तमान देखावे नगर नगरी प्रत्यक्ष. पूर्वजन्मी 90 वर्ष अखंड जप केल्यानंतर त्यापैकी 30 गुण राहिलेलं होतं. तर त्यामुळं ते जे काही उरलेलं जे काही तपश्चर्या होती उरलेली तपश्चर्या महाराजांनी या जन्मामध्ये पूर्ण केली आणि त्याच्यानंतर त्यांना ते पूर्णत्व आलं आणि म्हणून ते तपश्चर्याने त्यांची ही जी काही अवस्था आहे ती त्यांना प्राप्त झाली. आणि आपण पूर्वजन्मावर विश्वास ठेवावा की न ठेवावा असं ज्यावेळेला प्रश्न पडतो तर त्यावेळेला त्याच्यात उत्तर असं दिलेलं आहे की आपण नगर नगरी जे काही वर्तमान प्रत्यक्ष घडतं आहे ते देखावं. म्हणजेच काय तर परमपूज्य गुरुदेवांच्या रूपाने हे आपल्याला वर्तमान पूर्वजन्मीचं जे काही आहे की त्यांनी केलेलं तपश्चर्या या सगळ्यांची जी काही अनुभूती आपल्याला आहे ती नगर क्षेत्री आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून असं सांगितलेलं आहे की ते नगर क्षेत्री म्हणजेच दत्तात्रय निवासामध्ये आपल्याला ते सगळं स्वरूप पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला गुरुदेवांचं स्तोत्र म्हणतो तर त्यावेळेला सर्वदेव सर्व तीर्थ पादपद्मी वासतो असं म्हणतो. तर हे सगळं काय आहे किंवा हे सर्वदेव सर्व तीर्थ पादपद्मी वासतो म्हणजे नेमकं काय आहे तर रामराय महात्म्यात त्याचं उत्तर मिळतं की महाराजांच्या देहामध्ये कोणत्या कोणत्या ईश्वरी शक्तीने प्रवेश केलेला आहे किंवा त्यांना कोणकोणत्या ईश्वरी शक्तींचा आशीर्वाद मिळालेला आहे. आधीन जया अंबाबाई अंतरज्ञान तया तथा होई काय घडे कवना ठाई जाणू शके अंतरी राये जाणिले मानसी गृही आणिले दत्तासी तेची दत्त जन्म दिवसी 71 शके 1800. म्हणजे आधी महाराजांची जी कुलस्वामिनी आहे अंबाबाई तिचे आशीर्वाद लाभले. त्याच्यानंतर दत्त जयंतीच्या दिवशी एके दिवशी महाराजांना दत्तात्रयांचं दर्शन झालं. त्या दिवसापासून रामांगी दत्त संचरोन करी दत्त राया पालन राया सेवा अहोरात्र राया भेटे जगदीश सेवा करी वाटे हर्ष सेवेविना अवकाश राया कधी मिळणार. म्हणजे त्यांची त्या दिवसानंतर दत्तात्रयांची सेवा सुरू झाली. त्यांनी इथं साल सुद्धा दिलेलं आहे 1871. म्हणजे त्या दिवसानंतर महाराजांची दत्तात्रयांची अगदी व्यवस्थित उपासना सुरू झाली.
सेवा वाटे बहुत मग भेटे तात गणेश तात दत्ता मागुनी षण्मासात संचार श्री शिवाचा. म्हणजे त्याच्यानंतर गणपती, त्याच्यानंतर भगवान शंकरांचा संचार गुरुदेवांच्या देहामध्ये झालेला आहे आणि त्यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. पुढे शनी प्रख्यात तया मागे धावत आले असती नवनाथ मास 2 मासात. त्याच्यानंतर 2 महिन्यातच शनी आणि नवनाथ हे यांचे आशीर्वाद त्यांना लाभले, हे त्यांच्या देहामध्ये प्रविष्ट झाले. तया मागून देवी सप्त रायामुखी जलपत नाम तयांचे विशेष. तुळजा माहूर चतुशृंगी दिंडोरीची सप्तशृंगी कालिका माता येई वेगी महालक्ष्मी मरी माता. या सगळ्या देवता, या सगळ्या ज्या देवता आहेत, या सगळ्या देवता महाराजांच्या देहामध्ये प्रविष्ट झालेल्या आहेत. जेजुरीचा खंडेराया भक्तावरी करी दया बद्रीनाथ हिमालया नारायण बद्री तेथीचा. म्हणजे आज खंडोबाचं जे आहे ते नवरात्र बसतं. आज आपल्याला हे स्मरण करायला हरकत नाही की आपण महाराजांचं स्मरण केलं की या सगळ्या देवतांचं स्मरण आपल्याला झाल्यासारखं आहे. म्हणजे केवळ गुरूंच्या ठिकाणी आपल्याला सर्व देवतांचा वास असतो असं जे आपण महाराजांनी आपलं मार्गदर्शन केलं आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. महाराज नाथ पैठण नगर जिल्ह्या माझी जाण भैरवादी देवगण प्रत्यक्ष भेटी संचारी. म्हणजे भैरव इत्यादी देवगण सुद्धा महाराजांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले होते आणि त्यांच्या देहामध्ये त्यांनी निवास केलेला होता. म्हणजे हे सगळ्या देवता महाराजांच्या ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात आणि त्यांची प्रचिती सुद्धा तिथे येते. अनेक भक्तांना ज्या त्या वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये त्यांची दर्शनं झालेली आहेत. ज्यांचा ज्या देवावर भक्ती आहे किंवा ज्यांना ज्या स्वरूपात दर्शन अपेक्षित होतं त्यांना त्या प्रकारचं दर्शन झालेलं आहे. ते स्वप्नदर्शन असेल, प्रत्यक्ष दर्शन असेल. अशीही उदाहरणं आहेत की परधर्मीयांना सुद्धा त्यांच्या इष्टदेवतेच्या स्वरूपामध्ये दर्शन झालेली आहेत. म्हणजे महाराजांनी सांगितलं की परमेश्वर हा एकच आहे, तो भिन्न असूच शकत नाही. त्याला अनुभवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतील, मात्र तो भिन्न असण्याची शक्यता नाही. परमेश्वर एकच आहे, त्याची रूपं वेगवेगळी आहेत. तर याची प्रचिती आपल्याला इथे गुरुदेवांच्या ठिकाणी येते की आपण ज्या कुठल्या देवतेचा उपासना करत असू तर ती देवता आपल्याला तिथे असल्याची अनुभूती ही आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आता कुकडेवाडा. परमपूज्य श्री गुरुदेवांचा बराचसा गौप्य काळ हा कुकडेवाड्यात व्यतीत झाला. हा काळ अंदाजे 15-16 वर्षांचा असेल. ईश्वरी प्रचिती येऊन सुद्धा मौन धारण करून अत्यंत कठोर परिस्थितीला सामोरा जाण्याचा हा काळ होता. जसं आपण पूर्वी या आधीच्या स्लाइडमध्ये पाहिलं की रामराय महात्म्यात जसं वर्णन आलेलं आहे की जो 30 वर्षांचा जो गौप्य काळ होता तो गौप्य काळ हा तपश्चर्येचा काळ होता. आणि हा तपश्चर्येचा काळ जो आहे हा महाराजांचा बराचसा कुकडेवाडा आणि नगरमधल्या काही वास्तूंमध्ये गेलेला आहे. कुकडेवाड्यात गच्चीवर 2 खाणांच्या खोलीत एका खाणात देवघर व मग एक कोपरा गुरुदेवांकरता वापरला जाईल. निम्म्या पुढच्या भागात चटयांवर दर्शनार्थी भक्तांना बसायची सोय. एका वेळी फक्त 5-6 जण बसू शकतील. अनेक भक्त दृष्टांत होऊन दर्शनाला येऊ लागले. हळूहळू भक्त परिवार वाढू लागला. उत्सवाला जागा अपुरी पडू लागली. आता हे सगळं उत्सवाला ज्यावेळेला जागा अपुरी पडायला लागली, भक्तांचा ज्या वेळेला संचार वाढला, भक्तांचा भक्तपरिवार वाढू लागला, भक्तांचा वावर वाढायला लागला आणि तिथली जी जागा आहे ती कमी पडायला लागली. म्हणून नवीन जागा शोधणं किंवा नवीन कुठेतरी स्थलांतरित होणं ही आता काळाची गरज येऊन बसलेली होती. या दिवसात एकदा एक वेदमूर्तीच्या रूपात अहमदनगरच्या सर्जेपुरा भागातील दक्षिणमुखी मारुती राहिले. महाराजांनी देवाला प्रार्थना केली की राजयाची कांता काय भीक मागे. इतकं सगळं प्राप्त होऊन सुद्धा प्रतिकूल काळ संपत नव्हता आणि हे किती दिवस चालणार अशी महाराजांनी ज्यावेळेला देवांना प्रार्थना केली तर त्यावेळेला दक्षिणमुखी मारुती राय म्हणजे सर्जेपुरामध्ये जे मारुतीचं मंदिर आहे त्या मारुती मंदिरातील ते जे मंदिर आहे तिथले मारुती म्हणजेच दक्षिणमुखी मारुती ते वेदमूर्तींच्या रूपात महाराजांकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आपण लवकरच स्थलांतर कराल आणि आता आपल्या कामाचा विस्तार खूप वाढणार आहे. विहिरीतून थेट समुद्रात उडी घेतल्यासारखे होईल. तुमची कीर्ती उदंड वाढणार आहे. असा आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की कीर्ती आणि प्रसिद्धी याच्यात खूप फरक आहे. प्रसिद्धी ही आपणहून करावी लागते, कीर्ती ही आपोआप पसरते. तर आपल्याकडे महाराजांना कीर्ती अपेक्षित होती आणि महाराजांची कीर्ती ही आपोआप पसरणारीच होती. आणि आजही तीच परिस्थिती आहे की आपल्याला महाराजांची
कीर्ती ही इतकी आहे की त्यांचं कर्तृत्व आणि त्यांची शक्ती इतकी अपार आहे की आपल्याला कुठेही त्यांची प्रसिद्धी करण्याची गरज नाही. असा आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. समर्थ रामदास स्वामी, श्रीधर स्वामी आदी महाविभूतींनी गुरुदेवांना भेट देऊन दर्शन देखील याच कुकडेवाड्यात दिलेलं होतं. म्हणजे अनेक विभूतीच्या भेटायला आल्या किंवा अनेक विभूतींनी जी दर्शनं दिली ती या कुकडेवाड्यात दिलेली आहेत. त्याच्यानंतर 23 मे 1974 ज्येष्ठ शुद्ध द्वितीया शके 1896 रोजी महाराजांनी दत्तात्रय निवास जी सावेडी इथे जी जागा आहे आता सध्या की दत्तात्रय निवास, तिथे देव स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर नगरमधून पालखीमधून ते देव नेण्यात आले. त्यावेळेची ही सगळी क्षणचित्र आहेत. प्रचंड मोठा जनसमुदाय त्यावेळेला तिथे होता आणि त्यावेळेला नगरमधल्या लोकांनीच महाराजांना सांगितलं की तुम्ही एवढ्या लांब चाललेला आहात, तिकडे कोण आहे, तिकडे तुमच्याकडे दर्शनाला कोण येईल. तर त्यावेळेला महाराजांनी सांगितलेलं होतं की तुम्हीच दर्शनाला याल. आणि आज जर का पाहिलं तर सावेडी हा नगरमधला सगळ्यात विकसित भाग आहे. जेवढ्या काही अद्ययावत गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला सावेडी भागातच पाहायला मिळतात. आणि हा जो सगळा विकास झालेला आहे तो आधी दत्तात्रय निवास आणि त्याच्यानंतर मग हा सगळा झालेला विकास आहे. दत्तात्रय निवास काही भक्त मंडळी एकत्र येऊन विचारविनिमय करू लागली आणि शेवटी नगरच्या उत्तरेस सावेडी भागात मोठी जागा घेऊन बांधकाम करायचे ठरले. देवांकरता मधोमध स्वतंत्र देवघर, पुढे दर्शनार्थी भक्त बसण्यासाठी हॉल, देवघराच्या डाव्या बाजूला एक खोली व स्वयंपाकघर आणि उजवीकडे दुपारी गुरुदेवांना विश्रांतीला व भक्तांना भेटण्यासाठी छोटी खोली अशी सर्वसाधारण रचना ठरली जी आजही आपल्याला पाहायला मिळते. दत्तात्रय निवासामध्ये देव आणल्यानंतरची ही सगळी चित्र आहेत. सुरुवात जी झालेली होती, आज जो आपण देवारा बघतो त्या देवाऱ्याची सुरुवात अशी झालेली होती. इतक्या साध्या पद्धतीने महाराजांनी सुरुवात केलेली होती आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही सगळी सुरुवात केली होती. तसं पाहिलं तर एखाद्या माणसाच्या स्वप्नात जाऊन त्याला देणगी दे आणि एवढं मोठं बांधून दे असं सांगायला काहीच अवघड नव्हतं. परंतु महाराजांनी आपल्यासमोर आदर्श घालून दिलेला आहे की कोणतीही परिस्थिती असो, कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, त्यातून आपल्याला चांगल्या मार्गांनीच पुढे जावं लागतं. कोणत्याही वाममार्गाचा अवलंब न करता किंवा कुठेही कुणालाही न फसवता, कुठल्याही प्रकारे भावनिक आवाहन न करता जे आपलं कार्य आहे ते कार्य दाखवून, त्या कार्याची व्याप्ती सांगून, त्या कार्याचं महत्व पटवून देऊन या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि महाराजांनी तेच केलं की भक्तांनी धर्मभिक्षेच्या द्वारे आणलेल्या प्रत्येक पैशाचा विनियोग त्यांनी हा योग्य प्रकारेच केला आणि अत्यंत काटकसरीमध्ये जितकं काही करता येईल ते सगळं पैचा हिशोब ठेवून महाराजांनी हे सगळं उभं केलं. अत्यंत हाल सोसून, स्वतःच्या देहाचे हाल सोसून आणि आर्थिक नियोजन करून हे सगळं उभं केलेलं आहे. त्यामुळं आज आपण जे काही सगळं प्रत्येकाच्या घरामध्ये सुख आहे किंवा जो आनंद आपण आज तिथे त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर अनुभवतो त्याच्या मागे महाराजांची प्रचंड मोठी तपश्चर्या आहे, महाराजांचा प्रचंड मोठा त्याग आहे आणि या सगळ्या त्यागावर हे सगळं उभं राहिलेलं आहे. म्हणून या सर्व स्थानाचा आपल्याला अभिमानच असायला हवा. आणि हे सगळं जर का आपण लक्षात ठेवलं नाही किंवा आपण हे जर का पुढच्या पिढीला दिलं नाही तर त्या पिढीला याची किंमत राहणार नाही. स्वातंत्र्यानंतर हेच झालेलं होतं की स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी बलिदान दिलं त्या लोकांचं महत्व पुढच्या पिढीला सांगितलं गेलं नाही आणि पाश्चात्य संस्कृतीचा जोडा आपल्याकडे वाढत गेला. त्याच्यामुळे आज जी परिस्थिती आहे ती अशी आहे. आणि म्हणून आपलं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की दत्तात्रय निवासासाठी जो झालेला त्याग आहे, महाराजांची जी तपश्चर्या आहे, महाराजांनी प्रतिकूल काळ जो काढलेला आहे तो काळ पुढच्या पिढीला समजावून सांगणं. आणि आज आपण जे सुख भोगत आहोत, आपल्या अवतीभोवती जी समृद्धता आहे, आपल्या मनाला जी मिळणारी शांतता आहे, आपल्याला मिळालेला जो कायमस्वरूपी आधार आहे, तो आधार हा परमपूज्य गुरुदेव श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज आहेत आणि त्यांच्या तपश्चर्येवर आपण हे सगळं उपभोगत आहोत ही जाणीव आपल्याला पाहिजे. जर ही जाणीव पुढच्या पिढीपर्यंत गेली नाही तर पुढच्या काळामध्ये आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. आपण जे म्हणतो की माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती, हे नुसतं म्हणून उपयोग नाहीये तर ते त्या पुढच्या पिढीला हे सगळं महत्व कळणं आवश्यक आहे.
आजही कित्येक लोक दर्शनाला येतात, पण त्यांना या स्थानाचं महत्व माहिती नसतं. आपणही ज्यावेळेला आपण दर्शनाचं महत्व सांगू किंवा या स्थानाचं महत्व सांगू, तर त्यावेळेला आधी ही सर्व शक्ती किंवा ही सर्व जी सुरुवात आहे ही दत्तात्रय निवासातून झालेली आहे. त्यामुळे आधी दत्तात्रय निवासाचं दर्शन आणि मग इतर दर्शन या गोष्टी आपण सांगता आल्या पाहिजेत. ज्या चिंतामणी पादुका उमटलेल्या आहेत त्यांचं पूजन करताना गुरुदेव आहेत. हे सुरुवातीचं दत्तात्रय निवास आणि आजचं दत्तात्रय निवास. श्री दत्तात्रय निवास हे नाव खूप थोडंसं वेगळं आहे. त्याला कारण असं आहे की भारतात अनेक देवतांची अत्यंत प्राचीन अशी देवस्थानं आहेत. त्याचबरोबर भगवान श्री दत्तात्रयांची अनेक क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. परंतु इथे मात्र भगवान श्री दत्तात्रयाने निवास केल्याने या त्रैलोक्य पावन अशा स्थानाचे श्री दत्तात्रय निवास हे नाव सार्थ ठरते. याची प्रचिती शृंगेरी पीठाचे शंकराचार्य श्री अभिनव विद्यातीर्थ यांना सुद्धा आलेली होती व त्यांनी हे स्थान त्यांना प्रतिशृंगेरी असल्याचे गौरवोद्गार देखील आपल्या भेटीच्या दरम्यान काढले. भगवान श्री दत्तात्रयाचे निवासस्थान असल्याने कोणत्याही निवासस्थानास लागू होणारे सर्व नियम या स्थानास लागू होतात. कडक पावित्र्य आणि तशी शिस्त या स्थानाचे वैशिष्ट्य व शक्तीची प्रचिती येण्याचे कारण देखील आहे. आपण ही गोष्ट प्रकर्षाने सांगायला पाहिजे की हे दत्तात्रयांचे निवासस्थान आहे, हे मंदिर नाहीये. मंदिर म्हटलं की त्या मंदिराचे नियम वेगळे असतात. निवासस्थान म्हटलं की निवासस्थानाचे नियम प्रत्येक त्या क्षेत्राला लागू होतात. साधी गोष्ट आहे की आपल्या घरामध्ये सुद्धा कुणी कधी यावं हे आपण ठरवून दिलेलं असतं. झोपण्याच्या वेळेला, जेवायच्या वेळेला किंवा आपली विश्रांतीची जी वेळ असते तर त्या वेळेला कुणी आलेलं आपल्याला आवडत नाही. तर तसंच हे देवाचं निवासस्थान आहे, त्याच्यामुळे देवाची आरतीची वेळ, त्याची विश्रांतीची वेळ ही ठरवून दिलेली आहे आणि आपल्याकडे जी वेळ ठरलेली आहे त्यामुळं आपल्याकडे 12 ते 3 11:30 वाजता जे बंद होतं, 11:30 ते 3 वाजेपर्यंतचे मंदिर बंद असतं. त्याला कारण हे आहे की या काळामध्ये आपल्याकडे आरती आणि भोजन प्रसाद आणि त्याच्यानंतर विश्रांती हा सगळा जो काही काळ आहे हा सगळा काळ त्यासाठी ठेवलेला आहे. म्हणून आपण ज्यावेळेला सांगू आपण इतरांना माहिती, तर त्यावेळेला ही माहिती सांगितली पाहिजे आवर्जून की हे दत्तात्रयाचे निवासस्थान आहे. त्यामुळं या स्थानाला सगळे निवासस्थानाचे नियम लागू आहेत. आपल्याला साधं काम करून घ्यायचं असेल कोणाकडून तरी आपण त्याला वेळ विचारतो की मी कधी येऊ, किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जायचं असेल तर त्या साहेबांची वेळ पाहून आपण जातो. आपल्याकडे अनुभव असा आहे की आल्यानंतर तुमचं फारच कडक आहे किंवा तुमच्याकडे फारच नियम आहेत, तर ते नियम आहेतच. आपण जर का सुरुवातीला माणसाला सांगूनच जर का पाठवलं तर अशी अडचण येत नाही. पण इथे साहजिक दिवसातनं 1-2दा तरी अशी माणसं भेटतातच की त्यानंतर इथं फारच नियम कडक आहेत. तर आम्ही त्यांना सांगतो की हे निवासस्थान आहे, हे मंदिर नाही. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या साहेबाला भेटायला जाता तर त्यावेळेला त्या साहेबाची वेळ विचारून जाता. अगदी जर त्याचं ऑफिस जर का स्वच्छ टापटीप दिसलं तर त्याच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी तुम्ही तुमचे शूज चप्पल सुद्धा बाहेर काढून जाता. इतकी जर का तुम्ही सगळी लीनता त्या सामान्य माणसासमोर पाळता तर हा तर देव आहे, हे देवाचं घर आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला ही लीनता त्याच्यापुढे आलीच पाहिजे. आणि तुम्ही जर का देवाकडे काहीतरी मागायला जाताय आणि देव तुम्हाला दयेपोटी जवळ करतोय तर तुम्हाला इतकी लीनता, इतका नम्रपणा हा तुमच्या अंगी असलाच पाहिजे. अन्यथा तुमच्या अंगी नम्रपणा नसेल, तुम्ही जर स्वतःचं अस्तित्व घेऊन तिथे गेलात तर तिथून फार काही प्राप्त होणार नाही, असं महाराजांनी देखील सांगितलं आहे. की ते महाराज सांगायचे की तुमच्या चपलांसोबत तुमची डिग्री ही बाहेर ठेवून या आणि इथे पूर्ण शरणागत भावनेने आलात तरच तुमचा उद्धार होईल, अन्यथा इथून तुम्हाला फार काही प्राप्त होणार नाही. त्याच्यानंतर आपण दत्तात्रयांची मूर्ती जी पाहिलेली होती की ही आपल्याकडे दत्तात्रयांची जी मूर्ती आहे ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. की जसं ध्यान करतो तशी मूर्ती आहे. ध्यान करतो तशी मूर्ती असेल तर आपली उपासना लवकर फलद्रूप होते. म्हणून दुसरं असं आहे की या मूर्तीची जी सगळी आयुधं आहेत ती डाव्या हातामध्ये आहेत आणि त्यामुळं ही अभय मूर्ती आहे. याचबरोबर दत्तात्रयांच्या सर्व मूर्ती ज्या असतात किंवा जी तुम्हाला इतर चित्र आहेत ती इतर ठिकाणी तुम्हाला वैराग्य स्वरूपात पाहायला मिळतील, मात्र ही आपल्याला सालंकृत मूर्ती आपल्याला इथे दिसते. त्यामुळे इतर दत्तात्रयांच्या स्थानांपेक्षा ही आपल्याला वेगळी दिसते. आता क्षेत्र म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी मूर्ती असते त्याला देवस्थान म्हणतात, पण ज्या ठिकाणी ईश्वराचे चिन्ह असते त्याला क्षेत्र म्हणतात.
आमचे परमपाद श्री गुरु यांच्या पावलांचे चिन्ह दत्तात्रय निवासात उमटलेले आहे, म्हणून दत्तात्रय निवास हे क्षेत्रच आहे. म्हणजे आपण देवस्थान आधी अनेक बघितलेले आहेत. मग ते पंढरपूरचं असेल, कोल्हापूरचं असेल, जेजुरी असेल, या ठिकाणी काय आहेत की ह्या मूर्ती आहेत म्हणून आपण त्यांना देवस्थान म्हणतो. पण आपल्याकडे गाणगापूरला, वाडीला, त्याच्यानंतर ना दत्तात्रय निवासामध्ये ही जी परंपरा आहे, पादुकांची परंपरा जी आहे, ही पादुकांची परंपरा आपल्याला दत्तात्रय निवासात सुद्धा सुरू असलेली दिसून येते. आपल्या आश्रमात श्री गुरूंचे चिंतामणी चरण उमटलेले आहेत हा चमत्कार नसून ही वस्तुस्थिती आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री गुरूंनी आपल्या आश्रमात या चरणांच्या रूपानं वास्तव्य केलं आहे. ज्याप्रमाणे नृसिंहवाडी व श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी श्री गुरूंनी स्वहस्ते पादुका स्थापन केल्या आहेत व त्या स्वरूपात भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी वास्तव्य करून आहेत, तीच साक्ष श्री गुरूंनी आश्रमात ठेवली आहे. याचा दुसरा अर्थ असाच आहे की श्री गुरूंचे चरित्र आज मितीपर्यंत चालू आहे. हे गुरुदेवांनी केलेलं मार्गदर्शन आहे की या ज्या पादुका आहेत, या पादुका त्या परंपरा दर्शवतात. म्हणजे गुरु परंपरा ही आपल्याला महाराजांनीच समजावून दिलेली आहे की गुरु परंपरा म्हणजे नेमकं काय, तर त्यांचे गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, असं आपल्याला जी मूळ परंपरा आदिनाथांपासून सुरू झालेली आहे, शंकरांपासून, तिथपर्यंत आपल्याला ते सांगता येतं. आणि अशी जर परंपरा असेल तर आपण त्यांना ते गुरु परंपरेतले गुरु म्हणतो. अन्यथा मग आपण आपल्याकडे त्यांना संत, साधू पुरुष, संन्यासी असं म्हणण्याची आपल्याकडे परंपरा आहे. ईश्वरी चिन्ह असलेली, आता आपल्याकडे जे काय ईश्वरी चिन्ह आहे त्यापैकी पहिलं आपण जे पहिलं बघितलं हे चिंतामणी पादुका आहेत. याच्यावर आपण मागच्या रविवारी बरंच डिस्कशन केलं होतं, त्याच्यामुळे इथं मी फार काही बोलत नाही. पुढे तर कल्पवृक्ष. श्री दत्तात्रय निवासाच्या मुख्य मंदिराच्या पाठीमागे एक मुळी उगवली. परमपूज्य गुरुदेव श्री गुरुदेवांच्या आज्ञेने ती तिथून काढून आश्रमाच्या मागील बाजूस लावली. त्यावेळेला त्या एकाच मुळीतून वड, औदुंबर आणि पिंपळ हे तीनही देववृक्ष एकाच मुळीतून आले. हे जगातील आश्चर्य आहे. ईश्वरी कृपेशिवाय या गोष्टी होत नाहीत अशी ग्वाही देखील राहुरीच्या कृषी विद्यापीठाने दिली. म्हणजे कृषी विद्यापीठाची लोक सुद्धा येऊन पाहून गेलेली होती. आपल्या संस्कृतीत वड हे ब्रह्मदेवाचं, पिंपळ हे भगवान विष्णूंचे, तर औदुंबर हे भगवान श्री शिवाचं प्रतीक आहे. या वृक्षांची सेवा केली असता इच्छित मनोकामना पूर्ण होते अशी परंपरा आहे. महाराजांनी म्हणूनच हा कल्पवृक्ष इथे लावलेला होता. आणि प्रदक्षिणा करण्याची आपली एक विशिष्ट पद्धत महाराजांनी सांगितलेली आहे की प्रदक्षिणा करत असताना काय करावं, तर एखादी गर्भवती स्त्री ही पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन जितक्या सावकाश चालते तितक्या सावकाश एक प्रदक्षिणा केली तरी पुरे, इतक्या सावकाश ती प्रदक्षिणा करायची आहे. आणि ते प्रदक्षिणा करत असताना तुम्ही नामस्मरण करा किंवा जे चिंतन असेल ते करू शकता, पण प्रदक्षिणा करण्याची ही पद्धत त्यांनी सांगितलेली आहे. कारण आपल्याकडे फक्त एकमेव कल्पवृक्ष असा आहे की जिथे आपल्याला प्रदक्षिणा करता येते. अजून एक या भूमीचं वैशिष्ट्य आहे की ती निर्वैर भूमी आहे. या भूमीत भक्तांनी अनेक वेळेला नैसर्गिक हाडवैरी असणारे साप आणि मुंगूस एकत्र खेळताना पाहिले आहेत. ही भूमी निर्वैर असून क्षेत्र होण्यास योग्य असल्याचा हा कौल आहे. श्री दत्तात्रय निवासात प्रवेश केल्यावर उजव्या प्रवेशद्वारावर श्रीपाद श्री वल्लभांचे सुरेख छायाचित्र रेखाटलेले असून श्री गुरूंसमोर एका बाजूने नाग व दुसऱ्या बाजूने मुंगूस हे नैसर्गिक हाडवैरी गुरुचरणांशी एकत्र आलेले दर्शवलेले आहे. आपण दत्तात्रय निवासात प्रवेश केल्यानंतर न उजव्या बाजूला लगेच आपल्याला ते श्रीपाद श्री वल्लभांचं चित्र दिसतं की जिथे एका बाजूने साप आणि मुंगूस आलेले आहेत. याचाच अर्थ गुरु कार्य करताना आपले वैयक्तिक स्वार्थ, शत्रुत्व, द्वेषादी भावना जर विसरण्यात आपण यशस्वी झालो तरच श्री गुरु भेटतील असा त्याचा अर्थ असू शकेल. याआधी श्रीमद आद्यश्री शंकराचार्यांना शृंगेरीचा मठ स्थापन करताना अशाच निर्वैर भूमीचा प्रत्यय आला होता. म्हणजे शृंगेरीचा जो मठ स्थापन झालेला आहे तो अशाच प्रकारे स्थापन झालेला आहे. म्हणजे 1982 साली ज्या वेळेला स्वामी अभिनव विद्यातीर्थ आलेले होते तर त्यावेळेला त्यांनी जे उद्गार काढलेले होते त्याच्या मागे अनेक कारण आहेत, त्यापैकी हे एक कारण आहे. म्हणजे 1974 साली जरी हे सगळं स्थापन झालेलं असलं तरी सुद्धा 1982 सालापर्यंत तसं हे नगरकरांना काय म्हणूया आपण की अगदी अज्ञानात होतं असं म्हटलं तरी हरकत नाही. की काही जण ठराविक लोकांना माहिती होतं पण ते इतकं प्रसिद्धीच आलेलं नव्हतं. अहमदनगर आणि शृंगेरीचा इतिहास असा
की 1982 साली शृंगेरी पीठाचे तत्कालीन 35वे पीठाधीश स्वामी श्री अभिनव विद्यातीर्थ हे काही कार्यानिमित्त नगरला आलेले होते. मात्र तेथे राहण्याची व्यवस्था त्यांच्या दिनचर्येला अनुकूल नव्हती. त्यामुळे इतरत्र शोध सुरू झाले आणि कुठे यांचा निवास किंवा यांच्या निवासाची सोय कुठे करता येईल हे आपल्याला हे त्यांनी शोधायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला त्यांना नगरमधल्या लोकांनी सांगितलं की नगरमध्ये असं सावेडीला एक देवस्थान आहे की जिथे कडक पावित्र्य पाळलं जातं. तर त्यावेळेला तिथे स्वामी आले आणि त्यांनी हे सगळं बघितलं आणि त्यांनी भगवंताच्या चरणांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना प्रचंड आनंद झाला आणि त्यांनी महाराजांना ओळखलं. आणि त्यावेळेला त्यांनी उद्गार काढलेत की हे तुमच्या समोर जे उभारलेले आहेत ते तुम्ही त्यांना ओळखलेलं नाहीये, हे प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय आहेत. हे सगळं त्यांनी ओळखलेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे सगळे जे काही भूमीचे गुण आहेत, ईश्वरी अस्तित्वाच्या खुणा आहेत आणि महाराजांचं जे स्वरूप आहे हे सगळं त्यांनी ओळखलं. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की हे आम्हाला प्रतिशृंगेरी आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की सर्वदेव सर्वतीर्थ पादपद्मी वासतो, तो आपल्याला ती आपली प्रचिती जी आहे ती आपल्याला या स्थानामध्ये आल्यावर मिळते. कडक पावित्र्य व त्रिकाल पूजन. श्री दत्तात्रय निवासातील सर्वच देव हे परमपूज्य श्री गुरुदेवांच्या घराण्यातील असून केवळ दयेपोटी जवळ केलेल्या भक्तांच्या कल्याणासाठी सर्वांना आध्यात्मिक आधार प्राप्त व्हावा, तसेच गुरु कार्य करताना सर्वांना शक्ती प्राप्त व्हावी, या उद्देशाने त्यांची श्री दत्तात्रय निवासात प्रतिष्ठापना केलेली आहे. म्हणजे आपण दत्तात्रय निवासातील जो देवारा पाहतो त्या देवाऱ्यातील देव जे आहेत ते गुरुदेवांच्या घराण्यातील देव आहेत. आणि याची एक परंपरा आपल्याला पाहायला मिळेल बघा की वाडीला जे आहेत ते वाडीला ते जेरे घराण्याकडे ही पूजा दिलेली आहे. म्हणजे या आधी ज्या पादुका आहेत त्या माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे उमटलेल्या पादुका, त्यांच्या आधीची जे पादुका आहेत त्या वाडीच्याच पादुका आहेत. त्याच्यानंतर बहुतेक आपल्याकडेच त्या दत्तात्रयांच्या पादुका उमटलेल्या आहेत. त्यामुळे काय आहे की क्षेत्राच्या ठिकाणी म्हणजे वाडीला जर का बघितलं तर जेरे घराण्याकडे ती पूजा दिली गेलेली आहे. म्हणजे एका घराण्यावर विश्वास ठेवून त्यांना हे सांभाळण्यासाठी दिलेलं आहे. तर तसं जसं तिकडं वाडीला जेरे घराणं आहे तसं आपल्याकडे आता क्षीरसागर घराण्याकडे ही पूजा देण्यात आलेली आहे. आणि हे सगळं या सगळ्या स्थानाचं पावित्र्य अबाधित राखण्यासाठी परमपूज्य श्री गुरुदेवांच्या घराण्यातील लोक शास्त्रोक्त सर्व कडक आचार, आहार आणि विहाराचे बंधन पाळून परमपूज्य श्री गुरुदेवांनी घालून दिलेल्या शिस्तीत रोजची त्रिकाल पूजा अर्चा आणि सर्व सणवार उत्सवादी सर्व विधी कोठेही ऋतू, काल आणि वेळेची पर्वा न करता सांभाळत आहेत. यामुळेच परमपूज्य श्री गुरुदेवांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची प्रचिती चैतन्य रूपाने आजही अनुभवाला येते. तुम्ही जर पाहिलं तर आजही आपल्याला तीच अनुभूती येते जी आपल्याला गुरुदेवांच्या देहरूपात असताना येत होती. त्या स्थानाचं जे काही पावित्र्य आहे ते पावित्र्य राहण्यासाठी साधारणपणे 2:30 ते 3:30 वाजता ती पूजा सुरू होते आणि 7 वाजेपर्यंत ती पूजा चालते आणि 7 वाजता आपल्याला दर्शनासाठी मंदिर उघडलं जातं. हा रोजचा दिनक्रम आहे. त्याच्यामध्ये कुठेही खंड होत नाही. थंडी, वारा, ऊन, पाऊस असं जर असेल तर आपण आपल्या देवतांची पूजा, आपल्या घरातल्या देवांची पूजा करण्यासाठी म्हणा किंवा इव्हन दर्शनाला जाण्यासाठी सुद्धा म्हणून आपल्या वेळेमध्ये आपण बदल करतो. आपल्या सोयीनुसार आपण पूजा करतो. मात्र इथे तसं काहीही करून चालत नाही. त्यामुळे महाराजांनी जी शिस्त घालून दिली आहे त्या शिस्तीमध्येच साधारणपणे 3-3:30 वाजता त्यांना तिथे मंदिरात जावं लागतं आणि ही त्रिकाल पूजा आहे. महाराजांनी सुद्धा ज्यावेळेला महाराज पूजा करत होते देहरूपात असताना तर त्यावेळेला सुद्धा तिथे महाराजांनी अतिशय कडक वेळ पाळलेली आहे. कारण त्या देवता ज्या आहेत त्या सगळ्या देवता या चैतन्यमयी देवता आहेत. त्यांना वेळेवर सगळ्या गोष्टी त्यांचे उपचार करावे लागतात. अन्यथा तिथे वेगळे अनुभव महाराजांना देखील आलेले आहेत. आणि म्हणून आणि जे कोण पूजा करतात तिथे घराण्यातील लोक त्यांना सुद्धा ती प्रचिती तिथे वेळोवेळी येत असते. त्यामुळे आपण वेळेचं बंधन पाळावं. तिथे गेल्यानंतर जे काही आपल्याला नियम सांगितले जातात दर्शनाचे म्हणा किंवा आचरणाचे तर ते नियम आपण पाळावेत. कारण ते ज्या समोर मूर्ती आपल्याला दिसतात त्या केवळ मूर्ती नसून त्या प्रत्यक्ष देवता तिथे बसलेल्या आहेत. हा भाव आपण तिथे ठेवला तर आपल्याला त्याची लवकर प्रचिती येईल. आणि या स्थानाचा आपल्याला अनुभव घेण्यासाठी शरणागत भाव हा आपल्याकडे महत्वाचा आहे. दत्तात्रय निवासाबद्दल महाराजांनी जे सांगितलं आहे ते संकलित केलं आहे की दत्तात्रय निवास हे केवळ देवस्थान नसून जणू एक शक्तीपीठ आहे. या स्थानातून अधिकाधिक ज्ञानी व्यक्ती निर्माण होत अशी माझी इच्छा आहे.
व्यवहार हा स्वतंत्र विषय आहे, पण धर्म ही मूलतःच अंतर्गत बाब आहे. धर्मपालनाने मनुष्याची उन्नती होते हे अनुभवाने पटावे, यासाठी या स्थानाची निर्मिती आहे. ज्या ठिकाणी मूर्ती असते त्याला देवस्थान म्हणतात, पण ज्या ठिकाणी ईश्वराचे चिन्ह असते त्याला क्षेत्र म्हणतात. आमचे परमपाल श्री गुरुदेव यांच्या पावलांचे श्री गुरु यांच्या पावलांचे चिन्ह दत्तात्रय निवासात उमटलेले आहे, म्हणून दत्तात्रय निवास हे क्षेत्रच आहे. म्हणजे जसं ते दत्तात्रयांचं निवासस्थान आहे तसंच ते श्री दत्त क्षेत्र सुद्धा आहे. आपल्या आश्रमात श्री गुरूंचे चिंतामणी चरण उमटलेले आहेत हा चमत्कार नसून वस्तुस्थिती आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री गुरूंनी आपल्या आश्रमात या चरणांच्या रूपाने वास्तव्य केले आहे, की ज्याप्रमाणे नृसिंहवाडी आणि श्री क्षेत्र गाणगापूर येथे श्री गुरूंनी स्वहस्ते पादुका स्थापन केल्या आहेत आणि त्या स्वरूपात भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी ते तेथे वास्तव्य करून आहेत. त्याचा दुसरा अर्थ असा की श्री गुरूंचे चरित्र आज मितीपर्यंत चालू आहे. या स्थानाचा मोठा विस्तार होणार आहे आणि तो विस्तार झपाट्याने होणार आहे, म्हणून आम्ही सत्संगाला परवानगी दिली आहे आणि आम्ही आशीर्वादही पाठवतो. यातून जबाबदार माणसे तयार झाली पाहिजेत. कालांतराने या सत्संगाचे स्वरूप सुद्धा पंथासारखे होईल. पंथ याचा अर्थ समाज असा घ्यायला हरकत नाही. हे गुरुदेवांनी दत्तात्रय निवासाबद्दल केलेलं मार्गदर्शन आहे. महाराजांनी त्याच्यात हेही सांगितलेलं आहे की दत्तात्रय निवासातून येणाऱ्या सर्व आदेशांचं तंतोतंत पालन केलं जावं आणि जर या आदेशांचं पालन केलं गेलं तर उद्धार निश्चित आहे आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या ज्या अडीअडचणी आहेत किंवा आपला जो मार्ग आहे तो अध्यात्माचा असेल किंवा भौतिक आपल्या प्रापंचिक जीवनाचा असेल, हा सर्व जर व्यवस्थित चालावा असं वाटत असेल तर आपण आपल्या श्रद्धास्थानाचे नियम आणि आपली श्रद्धा ही सांभाळली पाहिजे. महाराजांनी हेही सांगितलंय की आपण श्रद्धा आपण निर्माण कराव्यात व त्या आपण सांभाळाव्यात. त्यामुळं आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपल्याला महाराजांनी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचं तंतोतंत पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते इतरांना समजावून सांगणं, पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. श्री गुरुदेव दत्त.